नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. सराव करण्यासाठी नमुना म्हणून प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी देत आहे. या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा आणि 3 तासामध्ये आपले किती क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह होतात याची माहिती तुम्ही घेऊ शकतात. चला तर मग पाहूयात कशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे. पहा मित्रांनो, इयत्ता 12वी वेळ 3 तास दिलेला आहे. गुण 80, पेजेस 6 पेजेसची ही प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये पहिला प्रश्न हा कृतींवरती आधारित असलेली प्रश्नपत्रिका असल्याने कृती 1 आहे. विभाग क्रमांक 1 म्हणजे गद्य घटकावरती आधारित असलेली. यामध्ये पहिला प्रश्न कृतीचा आहे खालील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. 8 मार्कासाठी उतार्यावरती प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला खरा आनंद कोठून येतो आणि दुसरा प्रश्न आहे आनंदी राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी. 1 मार्कासाठीचा प्रश्न आहे. 2 गुण याच्यासाठी असणार आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न कृतीमध्ये क्वेश्चन आहे, उपप्रश्न म्हणूयात आपण त्याला. पुढील विधाने पूर्ण करा. आपल्याला काय हवे हे शोधणे हेच टिंबटिंब असतं. आणि दुसरे आनंद जर मानता येत असेल तर तो टिंबटिंब. हा देखील 2 मार्कासाठी म्हणजे 1 मार्काला 1 क्वेश्चन असेल. उतारा वाचून तुम्ही हा समजून घ्यायचा आहे. उतारा पाहून घ्या. उतार्याचा स्क्रीनशॉट काढला तरी तुम्हाला अभ्यासाला तो उपयोगी येईल. अदरवाईज मी क्वेश्चन पेपर जर शक्य झाली तर तुम्हाला नक्कीच ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती PDF स्वरूपात उपलब्ध करून देईल. त्या ठिकाणी देखील तुम्ही त्याचा अभ्यास करू शकाल. उतार्यावरती आधारित असलेला तिसरा प्रश्न पहा. स्वमतावरती आधारित असलेला प्रश्न असतो 4 मार्काचा. त्यामध्ये प्रश्न विचारला होता, आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. किंवा मग खरा टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दात लिहायचे. यानंतर हा दुसरा उतार्यावरती आधारित असलेला प्रश्न. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती पूर्ण करा. हा देखील उतारा 8 मार्कासाठी आहे. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला होता, दात दुखण्याने होणारा साक्षात्कार. त्याचे 2 पॉईंट आपल्याला लिहायचे होते 2 मार्कासाठी. आणि दुसरा प्रश्न त्यामध्ये विचारलेला होता, दातांसंबंधीच्या लेखकाच्या कल्पना. 1 आणि 2 अशा पद्धतीच्या 2 कल्पना लिहायच्या होत्या. त्या देखील 2 मार्कासाठी आहे. या उतार्याची देखील तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे उत्तर लिहिता येईल. यानंतर तिसरा प्रश्न आहे ह्या उतार्यावरती आधारित असलेला, स्वमतावरती आधारित असलेला 4 मार्काचा प्रश्न. दात दुखवण्याबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटेसे टिप्पण तयार करा. आणि त्याला और प्रश्न होता, दात या अवयवाबद्दल लेखकाने मांडलेली तुमची मतं तुमच्या शब्दात लिहायची आहेत. यानंतर हा उतारा आहे जो अनसीन पॅसेज असतो. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती पूर्ण करा. हा 4 मार्कासाठी आहे. यामध्ये पहिला प्रश्न होता, भारतीय बुद्धिवंतांनी संशोधन केलेली 2 क्षेत्रे. त्यानंतर उतारा पाहून घ्या. आणि दुसरा प्रश्न 2 मार्कासाठी, लहान मुलांसमोरचे 2 आदर्श. अशा पद्धतीचा हा एक क्वेश्चन ह्या ठिकाणी होता. त्यानंतर विभाग 2 सुरू होतोय. विभाग 2 आहे पद्य म्हणजे कवितांवरती आधारित असलेला. यामध्ये पहिली कविता 8 मार्कासाठी. प्रश्न विचारलेला आहे त्यावरती. पहिला, कारणे लिहा. कवीला समुद्र संत्रस्त वाटतो कारण. आणि दुसरा प्रश्न होता, समुद्र अस्वस्थ होतो कारण. 1 कारण 1 मार्कासाठी आहे. दुसरा प्रश्न चौकटी पूर्ण करायचा आहे. 2 चौकटी दिल्या. 2 चौकटी पूर्ण केल्या की आपल्याला 2 गुण दिले जातील. कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया ह्या ठिकाणी विचारलेल्या होत्या. कविता पाहून घ्या. आपल्या पुस्तकातील कविता आहे त्यामुळे लक्षात येईल कोणती कविता आहे आणि कशा पद्धतीने त्यावरती क्वेश्चन विचारलेला आहेत. आणि तिसरा प्रश्न, समुद्र
कोंडून पडलाय या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दात उलगडून दाखवा. 4 मार्काचा प्रश्न आहे. यानंतर खालील ओळींचा अर्थ लिहा. फुलं सोन्याची झेंडू तोडते, म्हणजे ह्या कवितेवरती आधारित असलेली कृती आहे. कृती ई कोणतीही एक कृती पूर्ण करायचे. काव्य सौंदर्य आपल्याला लिहायचं आहे, किंवा मग दिलेल्या ओळींचं काव्य सौंदर्य लिहायचं, किंवा रसग्रहण करायचं आहे. विभाग 3 साहित्य प्रकार किंवा कथेवरती आधारित असलेले. कृती 3 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 मार्काचा प्रश्न. पहिला प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे. कथा सांगण्याची 2 ठिकाणं. 1 मार्काला 1 ठिकाण आहे. कथाकथन या ठिकाणी घडत असते. 1 आणि 2 दिलेले आहेत 2 मार्कासाठी. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. दुसरं आहे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. त्यानंतर हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात लिहा. 2 कृती 1 कृती 3 मार्कासाठी 6 मार्काचा प्रश्न आहे. गुरुजींना मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा. कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा. आणि शेवटचा प्रश्न गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. त्यानंतर कृती 4 आहे विभाग 4 वरती आधारित असलेली उपयोजित मराठी. 4 मार्कासाठीचा प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिले आहे मुलाखत ही व्यक्तीच्या कार्य कर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा. माहितीपत्रकाची भाषाशैली याविषयी थोडक्यात माहिती द्या. अहवाल लेखनाचा मध्य थोडक्यात विशद करा. आणि 4 आहे वास्तववादी दर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा. त्यानंतर हा उपप्रश्न आहे. त्यामध्ये 10 मार्कासाठी खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे हेतू स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. दुसरा प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची उपयुक्तता व वेगळेपणा स्पष्ट करा. त्याचेही मुद्दे दिलेले आहेत. तिसरा प्रश्न अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांवरून अनुसरून स्पष्ट करा. याचेही मुद्दे दिलेले आहेत. आणि 4 खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाचे स्वरूप स्पष्ट करा. यानंतर विभाग 5 व्याकरण व लेखन. यामध्ये कृती 5 सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा. हो, मला फार आवडते ही वेळ. वरील वाक्याचं काय करायचं आपल्याला? विधानार्थी वाक्य करायचे. आणि दुसरा प्रश्न आहे पुस्तकाची सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. प्रश्नार्थी वाक्य करायचे. दुसरा प्रश्न योग्य पर्याय निवडा. सूर्यास्त या सामासिक शब्दातील समासाचा प्रकार ओळखायचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे. आणि दुसरा उपप्रश्न त्यामध्ये चहा पाणी या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखायचे. तिसरा प्रश्न योग्य पर्याय निवडा. दाताची कल्पना परमेश्वराला सुचली या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. आणि दुसरा उपप्रश्न कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. ओके. त्यानंतर 4था प्रश्न योग्य पर्याय निवडा. वीर मराठे आले गर्जत, पर्वत सगळे झाले कंपित. वरील ओळीतील अलंकार ओळखून लिहा. आणि उपमेय ओळखा. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ या ओळीतील उपमेय ओळखा. 5वा आहे विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. आणि शेवटचा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 मार्कासाठीचा प्रश्न. निबंध होता, मी पाहिलेला हॉकीचा सामना, माझी आजी, रंग नसेल तर, मी शाळा बोलते, कोरोना काळातील बदलते मानवी जीवन. अशा पद्धतीने मित्रांनो ही होती मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका आदर्श प्रश्नपत्रिका आहे का नाही याविषयी आपण बोलणार नाही, कारण याचा विचार आपल्याला करायचा नाही. परंतु एक नमुना म्हणून आपल्याला कशी प्रश्नपत्रिका असते हे यामधून समजणार आहे. याचबरोबर आपल्याला सराव करण्यासाठी तिचा वापर करता येईल, सोडून पाहता येईल. 3 तासामध्ये आपली व्यवस्थित प्रश्नपत्रिका कंप्लीट होते का याचा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेचा नक्की उपयोग होईल. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या सराव प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.